याच प्रयाग तीर्थ काव्यसंग्रहावर बोलण्यासाठी प्राध्यापक धर्मराज करपे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय धर्मराज करपे साहेब यांना 2 मिनिटाचा वेळ आहे, त्यामुळे 2 मिनिटांमध्ये आपण आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. खरं तर निलेश दौंड सरांनी धर्मराजाला धर्मसंकटात टाकलंय. 2 मिनिटात मी बोलतो सर. आत्ताच सविताताईंनी या ठिकाणी आपल्या काव्यसंग्रहामागची पार्श्वभूमी, त्याच्या मागची प्रेरणा आपल्यासमोर व्यक्त केली. या अत्यंत सुंदर भव्य दिव्य अशा या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष विशाल तायडे सर, ज्यांच्या शुभ हस्त्या सोहळा संपन्न होतोय, असे आदरणीय नामदेव माळी सर, आमचे सर्वच मातब्बर आणि ज्येष्ठ मार्गदर्शक साहित्यिक मित्र आदरणीय आनंद कराड सर, विठ्ठल जाधव सर, कैलासजी दौंड सर, राजेश चौधरी सर, ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं असे आमचे मित्र सहकारी शिक्षक मित्र आदरणीय भगवान फुंदे सर, ज्यांच्या प्रकाशनाने खरं तर प्रकाशनाचं नाव परीस आहे आणि खरोखर या परिस्पर्श या पुस्तकांना झाला, या शब्दांना झाला, अतिशय सोनं व्हावं अशी सोन्यासारखी पुस्तकं त्यांनी छापली असे आदरणीय गिरीजी भांडवलकर सर. त्याचबरोबर ज्यांच्या काव्यसंघाचं प्रकाशन याठिकाणी झालं असं आमच्या शिक्षक भगिनी पूनमजी राऊत मॅडम, आदरणीय हरिभक्त परायण महाराज आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी. एक 2-3 ठळक मुद्दे या ठिकाणी मी सविताताईंच्या काव्यसंग्रहाबद्दल मांडतो. सविताताईंनी उल्लेख केला की हे जे पुस्तक आहे ते त्यांनी आपल्या आईला अर्पण केले. तुम्ही जर पुस्तकाचा मुखपृष्ठ पाहिलं तर या मुखपृष्ठावर एक आई आहे, तिचे आशीर्वाद घेणारी एक मुलगी आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीला प्रयागराज एक अत्यंत पावन भूमी मानली जाते, ज्या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम आहे. हे चित्र पाहताना मला असं वाटलं की यामध्ये जी आई आहे प्रयागाबाई, प्रयागा आई, हे गंगा आहे. जी मुलगी दर्शन घेते आहे, आशीर्वाद घेते आहे, त्या सविताताई आहे. म्हणजे गंगा आणि यमुना या ठिकाणी आल्यात. आता सरस्वती कोण? तर मला असं वाटतं हे पुस्तक म्हणजे सरस्वती आहे. असा तिघांचा योग, त्रिवेणी संगम या ठिकाणी झालाय. मी एक लहान भाऊ म्हणून सविताताईंचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. ताई, नेहमीच मला सुद्धा आणि आमच्या शिक्षक परिवाराला सुद्धा एक मोठी बहीण म्हणून ताईंचा एक खंबीर त्या ठिकाणी प्रेरणा असते. आईबद्दल बोलताना ताईंनी सांगितलंय, जगतामध्ये सर्वश्रेष्ठ असे माझी माऊली, मद जीवनरूपी उन्हात दिली मायेची सावली. खरोखर ही संघर्ष घडण्याचं काम मातोश्रींनी केलेलं आहे आणि असं म्हटलेलं आहे की माँ सबसे बडा योद्धा होती. मला असं वाटतं सविताताईंच्या आईंना सुद्धा टाळ्या वाजून आपण वंदन करूयात की त्यांनी सविताताईंसारखी एक उत्कृष्ट शिक्षिका, एक विक्रमशील कवयित्री, प्रतिभाशील कवयित्री या ठिकाणी आपल्याला दिली. असं म्हणतात की दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. अगदी खरोखर तोच अनुभव मला सविताताई यांच्याकडे पाहताना या ठिकाणी येतो. सविताताईंच्या बऱ्याचशा कविता या स्त्रीविषयक अस्मिता त्या ठिकाणी व्यक्त करतात. त्यामुळे त्यांची मला आवडली जी कविता आहे त्याच्या 2 ओळी अशा आहेत. स्त्री म्हणजे खेळणे नव्हे, कवितेचं शीर्षकच आहे स्त्री म्हणजे खेळणे नव्हे, ठणकावून सांगते तुम्हा. स्त्री म्हणजे खेळणे नव्हे, ठणकावून सांगते पुन्हा. वाईट नजरेने बघाल जर, डोळे राहणार नाहीत तुम्हा. म्हणजे आज जे महिलांवर अत्याचार होत आहेत त्यांच्या विरुद्ध बंड करून उठणारी ही कविता आहे. एका ठिकाणी सविताताई असं म्हणतात, चूल मूल सांभाळू नये तू. म्हणजे एक काळ असा होता स्त्रिया फक्त चूल मूल या चौकटीत होते. चूल मूल सांभाळू नये तू, टाकले चंद्रावर पाऊल. आत्मविश्वासू उंच भरारी, दावी सर्व यशाची चाहूल. अशा अनेक कविता आहेत की ज्या कवितांमधून त्यांची स्त्रीविषयक जाणीव व्यक्त होते. शेतीविषयी सुद्धा त्यांनी सांगितलं, असे दुष्काळी सावट आले तुझ्याच चुकीने, तुडू नको वृक्षवल्ली, वाघ जरासा नेकीने. म्हणजे पर्यावरणविषयक जाणीव, शेतीविषयक जाणीव या ठिकाणी त्यांच्या कवितेतून व्यक्त होते. संवाद हरवत चाललाय हे मांडणारी त्यांची जी कविता आहे त्याच्यातल्या ओळी अशा आहेत, सोशल मीडियाच्या नादात
माणसातील संवाद संपलाय आणि एकमेकांशी बोलायचं सोडून माणूस मोबाईलला जुंपलाय. मला असं वाटतं ही सुद्धा आजच्या काळाला एक अंतर्मुख करणारी कविता त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. शोषणाविरुद्ध बंड करणारी सुद्धा कविता सवितांनी लिहिलेली आहे. आत्ताच आपण अधिक मास साजरा केला. अधिक मास अनेकांसाठी चांगले दिवस आणणारा मास असतो, त्यातल्यात जे नवीन विवाहित असतात त्यांच्यासाठी. पण सविता त्यांनी जे निरीक्षण केले ते असं म्हणतात, मुली असतील जर 3-4, मुली असतील जर 3-4, धोंडा करताना बाप होई बेजार, धोंडा करताना बाप होई बेजार, समजून घ्यावं बापाची व्यथा, करूया बंद ही धोंड्याची प्रथा. म्हणजे अधिक मासाविरुद्ध बंड करणारी कविता या ठिकाणी सविता त्यांनी मांडली. एक असा अभंग असतो की जो प्रत्येक कवीला भुरळ पाडतो, तो म्हणजे तुकोबांचे अभंग. म्हणजे अभंग हा प्रकार असा आहे, प्रत्येक कवीला मोह होतो की मी या पद्धतीने लिहावं. इतके जबरदस्त तुकोबांच्या अभंगाचा प्रभाव आपल्या कवी सृष्टीवर आहे. आणि सविता त्यांनी सुद्धा एक 4-5 त्यांच्या ज्या कविता आहेत या अभंग छंदामध्ये लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये मग मीरा झाली दंग असेल किंवा गरजा महाराष्ट्रामधल्या 2 ओळी अशा आहेत, माय मराठी ही भाषा सकलांची, नांदी विचारांची वाणीतुनी. त्यांच्या अनेक कविता आहेत की ज्यांच्यावर आपण भाष्य करू शकतो. एकूण 67 कविता या पुस्तकामध्ये आहेत. सविताताई म्हणाले की कोकणला त्या होत्या तेव्हा त्यांच्या मनामध्ये कविता स्फुरली. खरं तर त्या रायगडच्या मातीत होते, रायगडच्या मातीत त्या घडल्या. मला असं म्हणावंसं वाटतं, रायगड ही आपली मध्ययुगीन काळातली राजधानी आहे. एका अर्थाने शिवाजी महाराजांच्या काळातली जी राजधानी आहे ती त्यांची कविता घडली, त्या कवितेला लोकमान्यता मिळाली. आणि म्हणून मला असं वाटतं राजधानीच्या ठिकाणी जी घडली तिला लवकरात लवकर राजमान्यता मिळावी. एक पुरस्कार, अनेक पुरस्कार या काव्यसंग्रहाला मिळावेत आणि अभ्यासक्रमामध्ये सुद्धा या कवितांचा सहभाग व्हावा, समावेश व्हावा अशा शुभेच्छा मी त्यांना देतो. सामाजिक बांधिलकी असेल, समस्या असतील, शेतीविषयक जाणीव असेल, वेगवेगळे प्रकार असतील, बालकविता असतील, बडबडगीते असतील, अभंग असतील, अतिशय सहज सुलभ भाषा, सर्वांना समजणारी भाषा त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. आणि या ठिकाणी गोविंद नांदेडे साहेब त्यांच्या कवितेविषयी जे म्हणाले ते मला सांगावंसं वाटतं. गोविंद नांदेडे साहेब प्रस्तावित असं म्हणाले की मला सविताताईमध्ये भविष्यातील शांता शेळके दिसतात. मला वाटतं ही खूप मोठी पावती या ठिकाणी गोविंद नांदेडे साहेबांनी त्यांना दिलेली आहे. आणि या पुस्तकाला पाठराखण सुद्धा तितक्याच दमदार साहित्यिकाचे आहे, आमचे मार्गदर्शक विशाल तायडे सरांची. त्यांनी अतिशय कौतुक, चांगल्या शब्दात कौतुक या ठिकाणी सविताताईचं केलंय. मला असं वाटतं ताईचं नाव सविता आहे. सविता आणि कविता हे नातं मला असं वाटतं जुळलेलं आहे. अशा अनेक कविता, असे अनेक कविता संग्रह, अनेक चांगल्या साहित्यकृती ताईंच्या हस्ते, आमच्या सर्व पूनम ताईंच्या हस्ते, भगवान फुंदे सरांच्या हस्ते या ठिकाणी व्हाव्यात अशा शुभेच्छा या ठिकाणी मी देतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आपण अतिशय मोजक्या शब्दामध्ये आदरणीय सविताताईंचा जो प्रयागतीर्थ आहे यावर भाष्य केलेलं आहे.